आणि आता बातमी अमरावतीमधून आहे। अमरावती जिल्हा परिषदेतच पावसाचं पाणी शिरलेलं आहे। जिल्हा परिषद कार्यालयाला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय। वीज पुरवठा खंडित झाला आहे। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचं साहित्य सुद्धा या पहिल्याच पावसात भिजलेलं आहे। जिल्हा परिषद कार्यालयाला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय। कारकुनांचे डेस्क असलेल्या भागात सुद्धा पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे एकूणच इथली परिस्थिती चिंताजनक बनली आहे। संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। अमरावती शहरामध्ये गेल्या 1 तासापासून धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे आणि एकूणच या पावसामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत होताना पाहायला मिळत आहे। शासकीय कार्यालयांना देखील याचा मोठा फटका बसतो आहे। आपण सध्या अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आहोत। अमरावती जिल्हा परिषद मुख्यालयात असं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर पाण्यामुळे शासकीय कार्यालयाची हालत जी आहे ते खस्ता झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाणी आहे। चक्क उमेदचं कार्यालय आहे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचं हे कार्यालय आहे। चक्क गुडघ्यापेक्षा अधिकचं पाणी जे आहे ते या कार्यालयामध्ये साचलेलं आहे। काही कर्मचारी आहेत जे थेट पाण्यातून वाट काढतायत आणि एकूणच या पावसामुळे जर पाहिलं तर संपूर्ण कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालेली आहे। लाईट सुद्धा गेलेली आहे आणि संपूर्ण कार्यालयाचं कामकाज जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। आपण पाहू शकतो की दुसरीकडे जर पाहिलं तर अशा पद्धतीनं कार्यालयाचा दुसरा भाग आहे। या संपूर्ण परिसरात पाणीच पाणी सध्या साचलेलं आहे आणि या पाण्यातूनच वाट काढत जे आहेत ते कर्मचारी जे आहेत ते बाहेर पडत आहेत। जिल्हा परिषदेचा अतिशय महत्त्वाचा हा विभाग आहे। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असेल किंवा उमेदचं कामकाज जे आहे ते संपूर्ण याच ठिकाणाहून चालत आहे। या कार्यालयात मोठ्या प्रमाणात चक्क पाणी साचलेलं आहे। टेबल्स आणि फायलीज जर पाहिलं तर पाण्यामध्ये आपल्याला दिसतील आणि एकूणच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं आता या कार्यालयातलं पाणी कधी बाहेर पडणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर आहे। पावसामुळे लाईट देखील गेलेली आहे। चक्क कार्यालयात टॉर्च घेऊन हे सगळे कर्मचारी काम करतायत। काय प्रतिक्रिया आहे? मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, काय सांगणार आहात? सर, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे आणि सर्व इकडलं पाणी ऑफिसमध्ये आलेलं आहे। तिकडे चोकअप झालेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही सर्व फायली वर ठेवलेल्या आहे। कार्यालयातल्या जास्तीत जास्त फायली ओल्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे। तरी सुद्धा पाणी वाढत आहे आणि रात्रभरात पाऊस जर जास्त आला तर कार्यालयाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। डॉक्युमेंट ओले होण्याची शक्यता आहे। आता या संदर्भात वरिष्ठांना काही माहिती दिली? हो, वरिष्ठांना माहिती दिली सर। त्यांनी म्हणले की तुम्ही आपल्या फाईल व्यवस्थित ठेवून थोडे बाहेर निघा, कारण जर जास्त भरलं निघता येणार नाही। एकूणच जर पाहिलं तर या संपूर्ण प्रसंगाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। कार्यालयातल्या कोणत्याही फाईल असतील, दस्तावेज असतील, त्याचं नुकसान होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगलेली आहे। जिल्हा परिषदेचा हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि त्यामुळे आता इथलं पाणी कधी बाहेर निघतं आणि कर्मचाऱ्यांना कधी दिलासा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।